सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या तिकिटावर लागलेलं होतं. अचानक घडलेल्या घडामोडीमुळे उद्धव साहेबांनी जे माझ्यावर विश्वास दाखवला आणि या नेतेमंडळाने विश्वास दाखवला, त्याचा विश्वासाचं जे ओझं आहे साहेब, हे सर्व माझ्यावर नाही येतं या कार्यकर्त्यांनी पेललेलं आहे. या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि या कार्यकर्त्यांची इच्छाशक्ती एवढी मोठी होती की परमेश्वराला तुमचीही सगळ्यांची होती, पण परमेश्वराची पण इच्छाशक्ती झाली की इतका करून सुद्धा आपल्याला भेटत नाही, पण कोणत्या त्या कोणत्या कृपेने ते माझ्यावर ती गळ्यात ती माळ आलेली आहे. नक्कीच आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या झेंड्याला आणि हा मध्याचा गड राखण्यास सगळेजण ताकदीने उभे आहे. या लोकांची माझ्यासोबत एकदम शक्ती आहे साहेब. सांगायला एकदम गर्व वाटतो की कार्यकर्ते हे मनापासून लागलेले आणि सगळ्यांच्या मनस्वी इच्छा असल्यामुळे तर ते म्हणतात ना, सिद्धच चाहे तो कायनात भी नीचे आती, तशी गोष्ट झालेली साहेब. आणि या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे नक्कीच उद्धव साहेबांनी ज्या ज्या गोष्टी आपल्याला विश्वास दाखवलेला आहे, मी एकनिष्ठ आहे साहेब. साहेब मी सांगायला तुम्हाला सांगतो की जेव्हा हे मागे पुढेचं जेव्हा राजकारण चालू होतं तेव्हा मला मंत्री महोदय सगळ्यांचे फोन मला येत होते. गेली अर्धा तास मला काही सुचत नव्हतं. एवढ्या मोठ्या लोकांचे मला फोन आले की मला अशा ऑफर देत होते, परंतु मी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडलेलो नाही, कारण की मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. मी शिवसेना काही मिळावं, शिवसेनेमध्ये मला काय मिळावं यासाठी जॉईन नाही केले. मी बाळासाहेबांच्या एका विचाराने शिवसेना जॉईन केलेली आहे आणि सगळ्यांची बाळासाहेबांची इच्छा होती, बाळासाहेबांचे आशीर्वाद होते, उद्धव साहेबांची इच्छा होती म्हणून मला मिळाली. आणि नेत्यांची तर फारच इच्छा होती, परंतु त्यांचे हात बांधले गेले होते असं मला वाटतं. परंतु ईश्वराने त्यांचे सगळ्यांचे हात सोडलेले आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की साहेब, आपली महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ही टेबलवर उड्या मारून बाटलीसह नाचून करण्याची नाही आहे. या महाराष्ट्रामध्ये त्यांनी महाराष्ट्राची नामुष्की केलेली आहे. यांनी सगळे गुजरातहून असे ज्या गोष्टी झालेल्या आहे, यामुळे जनतेमध्ये एक तीव्र संताप आहे. आणि ज्या लोकांनी साहेब, ज्या लोकांनी 2-2 वेळेस गद्दारी केली तरी शिवसैनिकांनी त्यांचं प्रामाणिक काम केलं, परंतु आता शिवसेना प्रमुखांना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर यांना सुद्धा आपल्याला गाळावं लागणार आहे आणि याच्यासाठी शिवसैनिक सज्ज आहे. मी अनेक गोष्टी आहे, पुढच्या वेळेस मी बोलेल की काही राजकारण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, आर्थिक राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु मी एक सामान्य कुटुंबातला एक सामान्य शिवसैनिक, लहानपणापासून विद्यार्थी सेनेपासून तर प्रत्येक शाखा प्रमुख व शहर प्रमुख अशा सगळ्या पदव्या पुढे घेत घेत आज मला जे पक्षाने जे मोठं या ठिकाणी लढण्याची संधी दिली त्याचं नक्कीच मी सोनं करेल. मी कोणाचाही विश्वास या ठिकाणी खाली पडू देणार नाही, कारण की कमी वेळ झालेला आहे. कमी वेळात आपल्याला जास्त रन करायचे साहेब. आता 1 डे नाही राहिला, 20-20 झालेले माझ्यासाठी. त्याच्यामुळे मला या 20-20मध्ये अनेक गोष्टी करायच्या आहे. माझी सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या नेत्यांना विनंती आहे की माझ्याकडनं चुकलं काही राहिलं तर सगळं क्षमा असावी. सगळ्यांनी मला छोटा भाऊ, आपला मुलगा समजून सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावा. मी आपल्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही आणि उद्धव साहेबांचा झेंडा, महाविकास आघाडी झेंडा कोणत्याही क्षणी खाली पडू देणार नाही असं आपल्याला या ठिकाणी वचन देतो. मला आशीर्वाद देण्याने या ठिकाणी सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. थांबतो. निशाणी पडली की मी आत्ताच खैरे साहेबांशी बोलत होतो की कधी कधी खैरे साहेब आपल्या कार्यकर्त्याला न्याय देताना काही घटनाक्रम घडावाच लागतो आणि मग कार्यकर्त्याला न्याय मिळतो. आणि तसंच कधी काहीतरी आपल्या या संभाजीनगर मध्यमध्ये घटनाक्रम झाला आणि एका गल्लीतल्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम शिवसेनेच्या प्रमुखांनी केलं. मी तळागाळातल्या कार्यकर्त्याला, जो शाखा प्रमुख असेल, कोणाकडं पैसा आहे कोणाकडं पैसा नाही हा विचार खरा शिवसेनेमध्ये कधी होतच नाही. ते आमच्याकडे थोडंसं जरा त्याची चर्चा होते. हो, ते खरं ते बोललं पाहिजे. आमच्याकडे विचारतात तर बाबा तुम्ही हे सगळं चालू आहे ना? चालू ठेवा. ते याच्यासाठी
की किमान याच्याकडे डिपॉझिट भरायला पैसे असावे बा. जमला ते यांचं. पण शिवसेनेमध्ये डिपॉझिट भरायला पैसे नसले तरी कार्यकर्त्याला न्याय दिला जातो, कारण वर्गणी करून सुद्धा पैसे जमा करून काही लोकांनी याच्यापूर्वी निवडणुका लढवलेल्या. एक बाळासाहेब या नावातच एक गरिमा आहे. शिवसेनेचे प्रमुख ज्यांनी या राज्यामध्ये देशामध्ये छोट्या मोठ्या कार्यकर्त्याच्या बळावर राज्य पातळीवर तर सेना नेलीच, परंतु देश पातळीवर गेली. आणि पहिल्यांदा शिवसेना राजकारणात आली. ती MLC केलं गेलं तुमच्यातल्या एका आमदारांना, मला वाटतं मनोहर जोशी साहेबालाच केलं. अवताडे साहेबांनी मतदान केलं होतं तेव्हा त्यांना 80 ते 85चा कालखंड होता. आणि आम्हालाही काय वाटायचं, शिवसेना आपल्या सोबत राहावी, काय करावं, हे भाजपकडेच जाते, काय करावं भाजपकडेच जाते. तुमचा त्यांचाही घरोबा त्या काळात इतका घरोबा काही विचारू नका. आणि ते मात्र त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे होते. आमच्या त्या काळातला संभाजीनगर पूर्व, तिथंही ते आता राजस्थानला गेले ते होते. यांना कळलं इथे पार शिवसेना रस्ता तळाला नेऊन ठेवली होती त्यांनी, बरोबर आहे का. तिथं एक तिकीट द्यायचे जिल्हा परिषदमध्ये, नाही तर एखादं पंचायत समितीचं द्यायचं सुभाषराव. पण नंतर ही मंडळी आली आणि तिथला कार्यकर्ता सुद्धा आता बळ धरायला लागला. तसाच या बाळासाहेब थोरातांना न्याय द्यायचं काम आज शिवसेनेने तथा महाविकास आघाडीने केलं. मी आपल्या सर्वांच्या वतीने बाळासाहेबांना शुभेच्छा देतो आणि ॲडव्हान्समध्ये आपलं अभिनंदनही करतो. निश्चितच इथं उपस्थित असलेले सगळे कार्यकर्ते, मग ते शिवसेनेचे आहे, काँग्रेसचे आहे, राष्ट्रवादीचे आहे, आम आदमी पार्टीचे आहे, इंडिया गठबंधनमधल्या सगळ्या घटक पक्षाच्या लोकांची एक भावना आहे, काही झालं तरी राज्यामध्ये पुन्हा हे सरकार येऊ नये. या राज्यामध्ये युतीचं सरकार येऊ नये अशा पद्धतीची राज्यातल्या जनता जनार्दनाची, मतदारांची भावना आहे. आणि त्या भावनेतून राज्यात सरकार येणार नाही ही गोष्ट आता काळ्या दगडावरची रेघ आहे. परंतु मध्यमध्ये काय होणार आहे याचा विचार आपल्याला करावा लागणार. आणि ते मध्यमध्ये आपल्याला काही करायचं असेल, तुम्हाला सांगू का, मध्यची सीट तुम्हाला आत्ताच सांगतो, सर्वेमध्ये सुद्धा ही सीट आपल्या बाजूची आहे. सर्वे आला ना गेल्या 12 महिन्यापासूनचा, कोणत्या सीट माझ्यापेक्षा जास्त पटवर्धन साहेबाला माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मधल्या काळात थोडंसं गोड बंगाल झालं, काही चुकीचे निर्णय होतात, आमच्याकडेही झाले, होतात, सगळ्या पक्षामध्ये होऊ शकतं एखादं काम. परंतु आता मात्र बाळासाहेबाला उमेदवारी देऊन निश्चितपणाने न्याय द्यायची भूमिका एका कार्यकर्त्याला केलेली आहे. मला फार राजकीय भाषण या ठिकाणी करायचं नाही. या शहरामध्ये पाणी किती दिवसांनी येत आहे, 5 वर्ष झाले पाणी मी आणलं म्हणणारी माणसं 14 पासून 19 पर्यंतची नाही, ते सुद्धा डावावर आहे सध्या, तिकडं पलीकडं आमच्याकडं, त्यांची हालत पटली आहे आपल्या. हे सुद्धा हालत खराब आहे. नाही इथं मध्ये आपण तिकडं पूर्व आहे. परवा आम्ही पश्चिमच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं, तिकडे हालत उदरबी पतली आहे. म्हणून मला असं म्हणायचं आहे की पूर्व, मध्य आणि पश्चिम तिन्ही मतदारसंघ आज 100% महाविकास आघाडीला येण्याची दाट शक्यता आहे. फक्त आपल्याला काबाड कष्ट करावं लागेल. कोण उमेदवार आहे याचा विचार करून चालणार नाही. निशाणी मशाल आहे, दुसऱ्या ठिकाणी पश्चिमला मशाल आहे, तिकडे पूर्वला पंजा आहे. या पद्धतीने आपल्याला जावं लागेल आणि सगळ्या कार्यकर्त्याला मनोभावे काम करावं लागेल. मला शिवसेनेचा अनुभव आहे. कालची लोकसभेची निवडणूक साहेब मी लढलो.
जालना आणि संभाजीनगर या दोन्ही जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी प्रचंड प्रतिसाद. आमचा काँग्रेसचा कार्यकर्ता कदाचित सकाळी 9ला जात होता, पण शिवसेनेचा कार्यकर्ता 7ला तयार राहायचा. आणि म्हणजे चलो पुढे जायचं आहे. सांगायचं तात्पर्य मला हे, खऱ्या अर्थाने हे गठबंधन जे आदरणीय राहुल गांधी, आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी जे बांधलंय ते जमलं. मी आहे, तुम्ही काळजी नका करू. जोडदार करून जमूच आपण. आपलं तिकीटच उशिरा आला तर काय करतात त्याला. आणि आता फुलंब्री तालुक्याचे नंबर लागू लागले. मी फुलंब्री विधानसभा मतदारसंघात होतो, 2दा पराभूत झालो की नाही. तेव्हा शिवसेना आपल्या सोबत नव्हती, म्हणा हो नव्हती. आता शिवसेना आपल्या सोबत आहे. माझा पहिला नंबर लागला फुलंब्रीतल्या माणसाचा लोकसभेत पाठवायला, आणि आता दुसरा नंबर फुलंब्री तालुक्यातला बाळासाहेब थोरातांचा 100% लागणार आहे. त्याची काळ्या दगडावरची रेग आहे. फक्त मला आपल्याला एकच विनंती करायची आहे की सध्या लुटेंगे आणि बाटेंगे, या राज्याला लुटेंगे आणि बाटेंगे ही भूमिका सुरू आहे. म्हणून हे राज्याची तिजोरी ज्या लोकांनी लुटली त्या लोकांना धडा शिकवायची वेळ आलेली आहे. ते वाटणार आहे, त्या वाटणाराची आपल्याला वाट लावायची आहे. याचा विचार आपल्याला करावा लागेल. निश्चितपणाने मोठ्या प्रमाणात यावेळेला मतदारांची इच्छा आहे की आम्ही महाविकास आघाडीला मतदान दिलं पाहिजे, परंतु आपल्याला सुद्धा तिथपर्यंत जावं लागेल. रात्र वैऱ्याची आहे, जागं राहावं लागेल आणि त्या एका मताला आपण सगळेजण घेऊन येऊया. मला असं वाटलं इथं माझा कोणी राहतो ओळखीचा, माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याने सुद्धा त्या घरी फोन केला पाहिजे किंवा जाऊन आलं पाहिजे. असं जर ज्या दिवशी आपण करू सगळे, निश्चितपणाने आम्ही काँग्रेस म्हणून मी बाळासाहेब अंबादासराव खैरे साहेबांना सांगू इच्छितो, आमची काँग्रेसची सगळी जी काही यंत्रणा आहे ती निश्चितपणाने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्या पाठीशी खंबीरपणे राहील याची खात्री आमच्या काँग्रेस जनाच्या वतीनं देतो. आज आमचे इसूबाई बाहेरगावी असल्यामुळं शहराध्यक्ष इथं नाही, तेही त्या निमित्ताने आमचे ॲडव्होकेट सय्यद अक्रम इथं आलेले. निश्चितपणाने आमच्या खांद्यावरती जबाबदारी आहे की शिवसेनेच्या सुद्धा जागेला आपण 2 पावलं जास्तीचं चालून कशी मदत करता येईल याचा विचार आमच्या नेते मंडळीने सुद्धा आम्हाला सांगितलेला आहे. म्हणून मी फार लांबलचक भाषण या ठिकाणी न करता आपल्या सगळ्यांना विनंती करेल की बाळासाहेब थोरातसारखा एक तळागाळातला कार्यकर्ता, मी तुम्हाला बाळासाहेबाचं एकच उदाहरण सांगेन. बाळासाहेबाचं मागच्या महानगरपालिकेमध्ये तिकीट कापलं, आणि ज्यांनी तिकीट कापलं ते भाजपला सोडलं वाढ, आणि ज्यांनी कापलं त्याला आम्ही कापलं काल लोकसभेमध्ये. आणि म्हणून बाळासाहेबाला त्यावेळेला इथं आपले हे बसलेले आमचे कामगार सेनेचे मते पाटील, त्यावेळेला आम्ही या दोघाला म्हणायचो आपल्याला आपली जागा गेली, आपलं तिकीट गेलं, तुम्ही आता काय करा, बंडखोरी करा, आम्ही आहे तुमच्या पाठीशी. दानवे साहेब आम्ही पटकलो, बंडखोरी करा, तुमच्या दोघांपैकी एक तरी करा. हे पहिल्या ना आम्हाला थोडे आम्हाला दिलं धागा दोऱ्यांनी, मागून म्हणले नाही राव आमचं अजिबात जमत नाही. मग यांनी भेटणंच बंद केलं आम्हाला, आम्ही जास्त बंडखोरी करा म्हणा. एक निष्ठावान शिवसैनिक, वास्तविक आमची तुमची त्यावेळेला युती आघाडी नव्हती, पण आम्ही यांना बळी पाडत होतो की नाही मयूर पार्कला आपण हे करू. म्हणजे नाही, आम्हाला साहेबांचा आदेश आहे, बाळू थोरात तुझं काय करायचं ते मी करेल, पण आता मात्र आपण भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला गेला ना वाढ, आता गडबड करायची नाही. ज्यांच्यासाठी सोडला त्यांचे बी काय हाल आहे तिकडे घेऊन काय केले ते आपल्याला न सांगितलं. असं पण आहे ना, मला असं वाटतं या महाराष्ट्राला, या संभाजीनगरला सुद्धा लुटीचं काम मागच्या काळामध्ये झालेलं आहे. जे आश्वासनं या शहराची पिण्याच्या पाण्याची योजना उद्धवजी ठाकरे साहेबांनी मंजूर केली आहे, तिचं भूमिपूजन केलं. 4 वेळेस उद्धवजी, 4 वेळेस आदित्यजी पाहणी करायला आले. रोज 1 महिन्यामध्ये 3 किलोमीटर काम होणं आवश्यक होतं. इथं 2 महापौर बसलेले, यांच्या हाताखाली ती योजना मंजूर झालेली आहे.
उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना हे काम सुरळीत चालू होतं. पण ज्यावेळेसपासून या गद्दाराचं सरकार आलं, या 2 वर्षात सुद्धा 3 किलोमीटर काम झालं नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि या शहराच्या पिण्याच्या पाण्याला जबाबदार हे लोक. ज्यावेळेस उद्धवजींचं सरकार होतं, या शहरासाठी 2,500 कोटी रुपये मंजूर केले होते. या शहरात त्यातलं 1,200 कोटी रुपयाचं काम झालं. जे आज काम होत आहेत ना, हे लोक, हे गद्दार लोक उद्घाटन करतात, हे मंजूर उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी, हे काम उद्धवजी ठाकरे साहेबांचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यावेळेस हे काम मंजूर झालेलं आहे. म्हणून विकास हा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. या शहरात 1988 पासून संभाजीनगर महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. या शहराचा विकास शिवसेनेनं केलेला आहे. या शहरात रस्ते शिवसेनेने बांधलेले आहे. या शहरात उद्यान शिवसेनेने आणलेलं आहे. या शहरात वॉटर ट्रीटमेंट प्लांट शिवसेनेने आणलेला आहे. या शहरातले रस्त्यावरचे दिवे शिवसेनेने लावलेले आहे. या शहरामध्ये खऱ्या अर्थानं विकास कोणी पुढे नेला असेल, तो शिवसेनेनं नेलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आपण हे सांगण्यात कमी पडतो. हे आताचे 2-4 रस्ते बनवले, हा रस्ते म्हणजे विकास नाहीये. आज इथे महापौर बदलेले, हे सुद्धा सांगतील वेगवेगळ्या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं विकास झालेला आहे शिवसेनेनं केलेला आहे. आज त्र्यंबक तुपे असेल, नंदकुमार घोडेले असतील, अन्य महापौर असतील, यांच्यावर पक्षाचं कंट्रोल होतं आणि पक्षाने या सगळ्या शहराच्या विकासासाठी सातत्यानं लढा दिलाय. शहराचं काम सातत्यानं विकासाच्या दृष्टीनं पुढे नेलेलं आहे. म्हणून बांधवांनो, मी आवाहन करेल की वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मिसगाईड करण्याचा प्रयत्न होईल. अरे ये आ रहा, वो आ रहा, इसने ये किया, उसने कुछ नहीं किया. जो कुछ किया शिवसैनिक करने वाले, याद रखो आपको. आपल्याला सगळ्यांना या, मला असं वाटतं, ताकदीनं काम करण्याची आवश्यकता आहे. ही ताकद आपल्यामध्ये. या भागामध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक शिवसेनेचे, लक्षात ठेवा. या भागामध्ये आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आपल्या सोबत आहे. म्हणून बाळासाहेब थोरात यांनाच उमेदवारी द्यावी अशा प्रकारची इच्छा सगळ्यांची असताना आज तिकीट दुसऱ्याला गेलं. परंतु एखाद्याचं नशीब कसं असतं आणि मोठं असतं, ते बाळासाहेब थोरात यांच्यावर बघितल्यावर लक्षात येतं. त्यांच्या नशिबात होतं. आणि मला आता जसं नशिबात त्यांच्या तिकीट होतं, त्यांच्या नशिबात आमदार होणं सुद्धा आहे. ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे, असं मी आवाहन करतो. म्हणून बांधवांनो, ही लढाई सोपी जरी असली तरी, सोपी जरी नसली तरी अवघड नाही आहे. फक्त 15 दिवस बाकी आहे. 15 दिवस मेहनत करायचं आहे. रात्रंदिवस आपल्याला एकत्र करायचं आहे. एक मतदाराला भेटायचं. हवेमध्ये जाऊ नका. एखादा झेंडा कमी लागला तरी चालेल, एखादी सभा कमी झाली तरी चालेल, पण एक मतदाराला भेटलं पाहिजे. मतदार यादीनुसार एवढं मी तुम्हाला सांगतो. सभा एखादी नका होऊ द्या, एखादा झेंडा कमी लागू द्या, काय फरक नाही पडत, पण तो आपण आपल्या भागामध्ये आपल्या मतदारापर्यंत गेलं पाहिजे. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये सरकार आल्या महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. स्वार्थ साधताना परमार्थ सुद्धा झाला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये मतदार यादी निहाय आपल्याला गेलं पाहिजे. बाहेर गेलेले मतदार इथं आणले पाहिजे. जे बाहेर गेलेले बदलून त्यांना इथं आणलं पाहिजे. 85 वर्षा वयोगटाची मला वाटतं त्याची वेळ संपलेली आहे. परंतु संघटनात्मक ताकदीवर ही निवडणूक आपण सहज जिंकू शकतो. या मतदारसंघातले जेवढे बूथ आहे, हे आता समजायची गरज नाही की हिंदूंचं बूथ आणि मुसलमानांचं बूथ. सगळे बूथ आता आपल्यासोबत आहे. इथं खाजाबाई सारखे, अकरम सारखे, युनुसभाई सारखे, दीपाली सारखे एक काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा ताकदवान आहे. काँग्रेसची सुद्धा संघटनात्मक ताकद सगळ्या बूथवर आहे. ही सगळी एकत्र ज्यावेळेस ताकद होईल, त्यावेळेस हा संभाजीनगर मध्ये आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. मागच्या वेळेस आपण युतीमध्ये 9च्या 9 जागा जिंकल्या होत्या. भारतीय जनता पार्टीला आतोनात सहकार्य आपण केलं होतं. आतोनात केलं होतं सगळ्या भागामध्ये. आणि मी सांगतो सगळ्यांना, मध्यात जसं जिंकायचं आपल्याला, पूर्वमध्ये सुद्धा जिंकायचं आहे. काही जण म्हणेल हा चांगला आहे, तो वाईट आहे, काही नाही. जो काँग्रेसचा आहे, जो महाविकासचा, तो आपला उमेदवार आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून मागच्या वेळेस शिवसेनेच्या ताकदीनं सगळ्या जागा आपण जिंकल्या होत्या. यावेळेस सुद्धा शिवसेनेला तर जिंकायचं, पण आघाडीमध्ये ज्या जागा आहे त्या सुद्धा जिंकायच्या. मागच्या वेळेस आपण 9 जागा जिंकल्या होत्या, यावेळेस सुद्धा 9 जिंकायच्या. ज्यांनी गद्दारी केली यांनी एकाने सुद्धा विधानसभेची पायरी सुद्धा चढली नाही पाहिजे, असा संकल्प आपण सगळे मिळून करू. आणि संभाजीनगर मध्यवर, कारण या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. या महाराष्ट्राचे सगळे सर्वे एकंदर मानसिकता जनतेची बघितली, कारण या महाराष्ट्राला देशोधडीला लावण्याचं काम या गद्दार लोकांनी केलेलं आहे. आज महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या दबघायला आहे.
विकासाच्या दृष्टीने विचार केला तर उद्योग गुजरातला गेलेले आहे, माता भगिनीची सुरक्षितता शिल्लक नाहीये, बेरोजगार युवकाची बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. आणि अशा स्थितीमध्ये शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं काम या सरकारनं केलं आहे. आणि या सरकारच्या विरोधात वातावरण आहे. या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार. सरकार येत असताना आपली एक मशाल संभाजीनगर मध्यची बाळासाहेब थोराताच्या रूपानं या विधान भवनात पोहोचवण्यासाठी आपण सगळे संकल्प करूया. एवढं सांगतो. 9 वर्षाच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.